पूजा काय? न्यूजच्यात काय आलं माहिती आहे? एका माणसानं 25 वेळा ब्लड डोनेट केलं. बापरे, आणि त्याच्या बायकोला अवॉर्डही भेटला. तुझ्या बायकोला कोण अवॉर्ड भेटला? अरे त्याची बायको रक्त नाही दिली ना, म्हणून तो ब्लड डोनेट करू शकला. अरे न्यूजच्यात आलं, मी थोडी म्हणून राहिले न्यूजच्यात आलं. पाय वाचून घे बरोबर. आज ना मी एक मन करून आलं की तुम्हाला मोकळं सोडा. म्हणजे किती मी शक करतो ना तुमच्यावर, इकडे नका जाऊ तिकडे नका पाहू हे नका पाहू ना. तुम्ही एखाद्या पोरीसोबत मस्त फिरायला जा, आज जेवण जेवण करा, शॉपिंग करा, मस्त फिरायला जा. मी ना तुम्हाला 3 ऑप्शन देतो. अवश्य आहे 3 पोरी. पहिली म्हणजे एक तर मी, मला ठेवता ना. दुसरी म्हणजे तुमची बायको, आणि तिसरी म्हणजे माझ्या सासू सासरीची सून, म्हणजे तुमच्या आई बाबाची सून मी. तर ह्या तुम्ही तिघीपैकी कोणासोबत जा, मी तुम्हाला काहीच नाही म्हणणार, बेकार नाही म्हणणार. एवढं मोकळं माझ्यासोबत मला नाही सोडू. नाही नाही, जास्त लागते तुम्हाला, जास्त लागते तुम्हाला. नाही नाही, जास्त लागते तुम्हाला. नाही नाही. ऐका ना, मी काय म्हणता, उद्या ना माझ्या भाऊ राहिला, तर त्याला गुलाबजामुनला आवडते. 1 किलो खवा आणसान का तुम्ही, आणि त्याच्यासोबत एक पाव पनीर आणजा. आठवणी ना आणजा, भूल जा नका. पूजा काय? उद्या ना खूप दिवसाच्या बाद माझी बहीण येऊन राहिली, त्याच्यासाठी मी आणला खवा मस्त मस्त पैकी गुलाबजामुन करतो. ठीक आहे ना? मला भले नाही गुलाबजामुन करता, बिकानेरचे तुम्ही रेडीमेड घेऊन यायचा आणि खाजा दोघं बहीण भाऊ. हॅलो, हा बोल आई. हा झालं ना जेवण? हा, तब्येतही चांगली आहे, सर्व बरं. तुझे झालं जेवण? हा काय, पाहुणे आहे ना इथं, त्याची तब्येतही चांगली आहे, जेवणही झालं. बोलता काय तू? थांब दे तुम्ही. हो, मी तुमच्यासाठी हलवा केला, टेस्ट करून पहा बरं कसा झाला था. अरे बापरे, हलवा? हा हलवा केला का? काय हलवा केला का? एक नंबर. अजून आला? हो हो, अजून अजून. शॉपिंगला चालली, पूजाला कॉल करून द्या बरं, घरी आहे म्हणून. हॅलो पूजा, मी बायको ना शॉपिंगला चालली, तू घरी येऊन जा ना. मी तिच्याच सोबत शॉपिंगला चालली. मी आता तेच म्हटलं. हो, मी तुमच्यासाठी हलवा केला, टेस्ट करून पहा बरं कसा झाला था. अरे बापरे, हलवा? हा हलवा केला का? काय हलवा केला का? एक नंबर. अजून आला? हो हो, अजून अजून. पूजा, माझ्या दोस्ताचा फोन आलता, 2-3 दिवसासाठी त्याच्यावर गोव्याला चाललो मी फिरायला. पण त्याला सांगून द्यायला लागेल की तुमच्यासोबत येऊन काय करू, बायकोला घेऊन येतो, बायकोसोबत अलग मजा येते. फोन करून सांगून देतो असं. किडनॅप करून येतो काय. हा काय का, जर मला जर कोणी किडनॅप करून नेलं तर मग तुम्ही काय करसान? तुला किडनॅप करून नेलं तर हा, मी काय करीन मी ना, पेपरात जाहिरात देईन. हा काय हो, खरंच? मग काय लिहिसान मग पेपर मध्ये? जो कोणी तुला वापस आणून देईन त्याच्यापासून 2 लाख रुपये दंड घेण्यात येईल. तुम्हाला एक प्रश्न विचारू. एका ठिकाणी खूप साऱ्या पोरी आहे, तर त्यामध्ये मी पण आहे, तर तुम्ही मला सिलेक्ट करसान काय? मग कशी गोष्ट करतो, तुला सिलेक्ट करीन ना भावा. पण प्रश्न हा आहे की तुम्ही तिथं एवढ्या मोठ्या पोरीमध्ये काय करत होते? मला नाही माहित बाबा, तिथं कसं केलं तुम्ही, खरंच नाही माहित. अजून एक प्रश्न, जर तुमच्या दरवाजाच्या बाहेर एक मुलगी दरवाजा वाजत असन, दरवाजा उघडसान काय? नाही बा, मी नाही उघडणार, बिलकुल नाही उघडणार. तो दरवाजा मी वाजवत होती, माझ्यासाठी उघडणार नाही. आता एक शेवटचा प्रश्न, एका इकडे तुमची आवडती वस्तू आणि एका इकडे मी, तर तुम्ही कोणाला सिलेक्ट करसान? तुला अजून कोणाला सिलेक्ट करू?
काऊन मी तुमची आवडते नाही काय? सांगा लवकर. सॉरी. काहो, आज या साडीमध्ये मी कशी दिसून आली? एकदम मस्त, एकदम संस्कारी पोरगी. अजून अजून मस्त, खूप छान. अजून अजून एकदम मराठी पोरगी वाढून राहिली, मराठी लुक. काल ते घरपतची पोरगी लाल कलरची साडी घालून आली, ती कशी दिसत होती? ते काय? हा? अरे लय भारी दिसून राहिली ती ना, एकदम खतरनाक. काही विचारूच नको तू, काय दिसून राहिली ती ना. अरे लय भारी दिसून राहिली तिथे. पूजा, पूजा हो पूजा, काय? कधी तर चांगली राज्य हशी खुशी. ते लग्न झालं तेव्हापासून मी रागात लावून बसले, गालात फुगे फुलून. तुम्हाला बायकोला खुश करायचा फॉर्म्युला माहित तरी आहे काय? काय करावं लागते सांग बरं खुश ठेवासाठी बायकोले? नुसतं बटर बटर तोंड उघडल्यापेक्षा कधी कधी बायकोला खिशातले पॉकेट काढून का हो? जेवणात काय बनवू? आलू वांग्याची भाजी पोळी की खिचडी? अरे वा, एक काम कर, आलू वांग्याची भाजी आणि पोळी बनव मस्त पैकी. काय? आलू वांग्याची भाजी आणि पोळी. थोडं जोरात बोला, ऐकून येऊन राहिलं. आलू वांग्याची भाजी आणि पोळी. अरे यार, ऐकून येऊन आला, जोरात बोल ना. खिचडी. बरं, खिचडी बनवू असं सांग ना मग. खिचडी बनवू म्हणून मी आलू वांग्याची भाजी आणि पोळी बनवणार होती. बरं, आता खिचडीच बनवतो. पूजा यार, हे वर्ष बदलून राहिलं यार. हा ना, कॅलेंडर बदलून राहिला. 2024-25 येऊन राहिला. हो ना यार. अरे मला ना एक गोष्ट लक्षात आली. आता कॅलेंडरवरून ते म्हटलंच, कॅलेंडरचं नाव काढलं तर आपल्या देशात ना प्रत्येक माणसाची एक इच्छा असते. म्हणजे जसं कॅलेंडर बदलते का नाही, तसं कॅलेंडरसारखं प्रत्येकाच्या बायकाही बदलल्या पाहिजे, अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. हा काय? मग बायकांची पण एक इच्छा असते काय? की ह्या अद्रक सारखं रोज नवऱ्याला ठेचलं पाहिजे. तर ठेचू? अरे यार, मी आपली गोष्ट थोडी करून राहिलो, लोकांची गोष्ट करून राहिलो ना. मी तुमची थोडा गोष्ट करून राहिली, अद्रकची करून राहिली.